मित्रांनो, आरटी 25% रिझर्वेशन अंतर्गत 2024-25 साठी ऍडमिशन हे चालू होतीलच मित्रांनो. पण ऍडमिशन चालू होण्या अगोदर तुम्हाला त्या ऍडमिशन साठी लागणारे डॉक्युमेंट कोणकोणते आहेत हे माहिती असणं गरजेचं आहे. आणि या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला आरटी ऍडमिशन 2024-25 साठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत मित्रांनो, जे की महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत मित्रांनो. आणि ते डॉक्युमेंट तुम्हाला आत्ताच काढून ठेवणं गरजेचं आहे. कारण मित्रांनो, काही डॉक्युमेंट असे आहेत जे की तुम्ही फॉर्म भरण्याच्या तारखे अगोदरचे डॉक्युमेंट तिथे ऍक्सेप्ट केले जातात. त्यामुळे मित्रांनो, आरटी ऍडमिशन 2024-25 साठी लागणारे डॉक्युमेंट हे तुम्ही आत्ताच काढून ठेवलं पाहिजे. त्यासाठी मित्रांनो मी तुम्हाला तुमची धावपळ नाही व्हायला पाहिजे या कारणाने मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आरटी ऍडमिशन साठी लागणारे डॉक्युमेंट कोणकोणते आहेत त्या डॉक्युमेंटची लिस्ट तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलवरती मित्रांनो अशाच प्रकारचे आरटी संदर्भात भरपूर व्हिडिओ येणार आहेत मित्रांनो, ज्यामध्ये आरटीए ऍडमिशन साठी डॉक्युमेंटचा व्हिडिओ आज बनवत आहे. आणि आरटीए ऍडमिशन साठी नर्सरीसाठी बालकाचं वय किती असलं पाहिजे, ज्युनियर केजी साठी बालकाचं वय किती असलं पाहिजे, सिनियर केजी साठी बालकाचं वय किती असलं पाहिजे आणि फर्स्ट स्टँडर्ड साठी बालकाचं वय किती असलं पाहिजे, याच्यावर सुद्धा एक व्हिडिओ घेऊन येणार आहे. आरटी ऍडमिशन साठी एज क्रायटेरिया काय असला पाहिजे. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मित्रांनो, आरटीए ऍडमिशन चालू झाल्यापासून ते नंबर येईपर्यंत म्हणजेच मित्रांनो लॉटरी जाहीर होईपर्यंतची प्रोसेस आपण या चॅनलवरती पाहणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकताय बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अंतर्गत आरटी 25% प्रवेश प्रक्रिया 2024-25 करिता आवश्यक कागदपत्रांचा तपशील आपण पाहणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकता निवासी पुराव्यामध्ये कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत. आरटी प्रवेश प्रक्रियेकरिता आपण ज्या कार्यक्षेत्रातील शाळा निवडत आहात त्या कार्यक्षेत्रात स्वतःच्या मालकीची निवासी व्यवस्था असल्याचा निवासी पुरावा. म्हणजेच तुमची जमीन, तुम्ही ज्या ठिकाणी शाळेसाठी फॉर्म भरलेला आहे त्या एरियामध्ये तुमचं जर स्वतःचं घर असेल तर तुम्हाला रेशनिंग कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन, वीज देयक, टेलिफोन देयक, प्रॉपर्टी टॅक्स देयक, घरपट्टी, आधार कार्ड, मतदान कार्ड ओळखपत्र, पासपोर्ट व राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक इत्यादी यापैकी कोणतेही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार. म्हणजेच यापैकी तुम्हाला एक डॉक्युमेंट द्यायचं आहे रहिवासी पुरावा म्हणून. आता दुसऱ्या केसमध्ये कसं होतं मित्रांनो, की तुम्ही भाड्याने राहतात त्यावेळेस तुम्हाला कोणतं डॉक्युमेंट लागेल तर आपण पाहूया. तर तुम्ही इथे पाहू शकताय आरटी प्रवेश प्रक्रियेकरिता आपण ज्या कार्यक्षेत्रातील शाळा निवडत आहात त्या कार्यक्षेत्रामध्ये स्वतःच्या मालकीची निवासी व्यवस्था नसल्यास भाडे करार ग्राह्य धरण्यात येईल. सदरचा भाडे करार दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत असणे अनिवार्य आहे. भाडे करार हा फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा व त्याचा कालावधी 11 महिन्याचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी असलेला असावा. जे पालक रहिवासी पुरावा म्हणून भाडे कराराचे प्रत जोडतील त्यांच्या निवासाची पडताळणी करण्यात येईल. ज्या ठिकाणचा भाडे करारनामा आहे त्या ठिकाणी पालक राहत नाही असे आढळून आल्यास त्या पालकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सदर बालकाचा प्रवेश रद्द करण्यात येईल. म्हणजे तुम्ही भाडे करारनामा जिथला देता तिथे पडताळणी केली जाते आणि त्या पडताळणीमध्ये काही चुकीचं आढळल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते आणि बालकाचा ऍडमिशन रद्द सुद्धा होऊ शकते. त्यामुळे भाडे करारनामा योग्य तो देणं गरजेचं आहे असं सांगण्यात आलेलं आहे. तर आता नेक्स्ट डॉक्युमेंट पाहूयात. तर तुम्ही इथे पाहू शकता जन्मतारखेचा पुरावा काय लागणार आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकताय ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगरपालिका यांचा दाखला किंवा रुग्णालयातील ANM रजिस्टर मधील दाखला किंवा अंगणवाडी बालवाडीतील रजिस्टर मधील दाखला किंवा आई वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयंनिवेदन इथे चालणार आहे. आता नेक्स्ट डॉक्युमेंट घेऊया. पाहू शकताय जर बालक सामाजिक वंचित जात संवर्गातील बालक असल्यास वडिलांचे बालकांचे सादर करावयाचे कागदपत्रे. जर बालक वंचित गटातील असल्यास त्यांना डॉक्युमेंट काय लागणार आहे तुम्ही इथे पाहू शकताय. इथे तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय महसूल अधिकारी यांनी निर्गमित केलेल्या पालकाचा वडिलांचा किंवा बालकांचा जातीचा दाखला इथे लागणार आहे. पण लक्षात असू द्या परराज्यातील जातीचा दाखला इथे चालणार नाहीये. आता नेक्स्ट डॉक्युमेंट आपण पाहूयात. नेक्स्ट डॉक्युमेंट तुम्ही पाहू शकताय जर बालक आर्थिक दृष्ट्या दुर्बल संवर्गातून असेल तर त्यांच्यासाठी डॉक्युमेंट तुम्ही इथे पाहू शकताय. आरटी 25% अंतर्गत प्रवेशाकरिता विद्यार्थ्यांच्या पालकांचा आर्थिक वर्ष 2021-22 किंवा 2022-23
या वर्षाचा 1 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेला तहसीलदारांचा दाखला तुम्हाला इथे लागणार आहे. जर बालक आर्थिकदृष्ट्या दुर्बल असेल तर उत्पन्नाच्या दाखल्याकरिता पगाराचा सॅलरी स्लिप सुद्धा इथे चालणार आहे आणि कंपनीचा किंवा मालकाचा दाखला सुद्धा इथे चालणार आहे. तर आता आपण नेक्स्ट डॉक्युमेंट पाहूया. जर बालक दिव्यांग असेल तर तुम्ही इथे पाहू शकताय दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा कोणता लागणार आहे, तर तुम्ही इथे पाहू शकताय जिल्हा शैल्य चिकित्सक वैद्यकीय अध्यक्ष अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे 40% पेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र इथे लागणार आहे. पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना एकल पालकत्व, सिंगल पॅरेंट, विधवा, घटस्फोटित आई अथवा वडील यापैकी कोणताही एक पर्याय निवडला असेल तर संबंधित बालकाचे पालकत्व स्वीकारले या व्यक्तीचे प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे ग्राह्य धरण्यात येतील. म्हणजे जेव्हा तुम्ही फॉर्म भरत असता तेव्हा जर तुम्ही सिंगल पॅरेंट्स असं निवडला असाल तर त्यांचे डॉक्युमेंट हे ग्राह्य धरण्यात येतील असं सांगितलेलं आहे. आता नेक्स्ट डॉक्युमेंट आपण पाहूयात. इथे सर्वात महत्वाचा मुद्दा मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकताय RT 25% प्रवेश प्रक्रिया वेळी विद्यार्थी व पालक यांचे आधार कार्ड किंवा आधार क्रमांक मिळवण्याकरिता केलेल्या अर्जाची पावती घेणे अनिवार्य करण्यात येत आहे. परंतु काही कारणांमुळे बालक व पालकास आधार कार्ड सादर करणे शक्य झाले नाही तर अशा प्रकरणामध्ये बालकांचे आधार कार्ड सादर करण्याच्या अटीच्या अधीन राहून बालकांना तात्पुरता प्रवेश दिला जाईल. तात्पुरता प्रवेश दिल्याच्या दिनांकापासून 90 दिवसांच्या आत बालकाचे आधार कार्ड शाळेकडे सादर करणे बंधनकारक असणार आहे. बालकाच्या आधार कार्डाची विहित कालावधी पूर्तता न झाल्यास RT 25% अंतर्गत दिलेला तात्पुरता प्रवेश रद्द करण्यात येईल. म्हणजे तुम्ही जर फॉर्म भरला मित्रांनो, फॉर्म भरल्याच्या नंतर तुमच्याकडे जर तुमच्या बालकाचं आधार कार्ड नसेल तर वडिलांच्या आधार कार्डवर तात्पुरता प्रवेश दिला जाणार आहे. 90 दिवसांचा तो प्रवेश असणार आहे. त्या 90 दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या बालकाचं आधार कार्ड काढून घेणं गरजेचं आहे आणि शाळेत देणं सुद्धा गरजेचं आहे. शाळेत दिल्याच्या नंतरच मित्रांनो तुमच्या बालकाचं ऍडमिशन कंटिन्यू राहील. तुम्ही जर 90 दिवसाच्या आत जर आधार कार्ड सबमिट नाही केलं तर तुमच्या बालकाचा प्रवेश हा रद्द होऊ शकतो मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. आता नेक्स्ट डॉक्युमेंट आपण पाहूया. तुम्ही इथे पाहू शकताय तर बालक अनाथ बालके वंचित घटक आवश्यक कागदपत्रे, म्हणजे मित्रांनो अनाथ बालके असतील आणि वंचित गटांतर्गत येत असतील तर त्यांच्यासाठी डॉक्युमेंट तुम्ही इथे पाहू शकताय. 1 नंबरचं डॉक्युमेंट आहे अनाथ बालकांच्या बाबतीत अनाथालयाची बाल सुधार गृहाची कागदपत्रे ग्राह्य धरण्यात येणार आहेत. 2 नंबरला तुम्ही पाहू शकताय जर बालक अनाथालयात राहत नसेल तर जे पालक त्यांचा सांभाळ करतात त्यांचे हमीपत्र आवश्यक राहणार आहे. 3 नंबरला तुम्ही पाहू शकताय अनाथ बालकांच्या संदर्भात इतर कागदपत्रे उदाहरणार्थ वार्षिक उत्पन्नाचा दाखला विचारात घेतला जाणार नाही, म्हणजेच उत्पन्नाचा दाखला लागणार नाही मित्रांनो. आता नेक्स्ट डॉक्युमेंट आपण पाहूया. तर नेक्स्ट डॉक्युमेंट आपण पाहत आहोत मित्रांनो, हे गेल्या वर्षी ऍड झालेले आहेत मित्रांनो काही डॉक्युमेंट. तर आता इथे तुम्ही पाहू शकताय कोविड प्रभावित बालक ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीत कोविड प्रादुर्भावामुळे झाले अशा बालकांच्या प्रवेशाकरिता कागदपत्रे तुम्ही पाहू शकताय. तर इथे तुम्ही पाहू शकताय सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले संबंधित पालकांचे मृत्यू प्रमाणपत्र व कोविड-19 मुळे मृत्यू झाल्याचे रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्रे ज्याला आपण मेडिकल सर्टिफिकेट ऑफ केस ऑफ डेथ फॉर्म नंबर 4 सदर मृत्यू कोविड-19 संबंधित असल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्रे हे शासकीय पालिका महानगरपालिका रुग्णालयात व ICMR नोंदणीकृत खाजगी रुग्णालय प्रयोगशाळा यांचा अहवाल तुम्हाला इथे लागणार आहे. जर कोविडमध्ये बालकाचे पालक 1 किंवा 2 असे यांचं जर निधन झालं असेल तर त्यांच्यासाठी हे डॉक्युमेंट आहे. आता नेक्स्ट डॉक्युमेंट आपण पाहूया. तर इथे तुम्ही पाहू शकताय HIV बाधित व प्रभावित असल्यास आवश्यक कागदपत्रे कोणती, तर तुम्ही इथे पाहू शकताय जिल्हा शैल्य चिकित्सक वैद्यकीय अधीक्षक अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे प्रमाणपत्र अनिवार्य राहणार आहे. आता नेक्स्ट डॉक्युमेंट आपण पाहूया. नेक्स्ट डॉक्युमेंट तुम्ही इथे पाहू शकताय घटस्फोटित महिला पालक असल्यास आवश्यक कागदपत्रे. जर महिला घटस्फोटित असेल आणि त्यांच्या पाल्याचं ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यांच्यासाठी डॉक्युमेंट तुम्ही इथे पाहू शकताय. न्यायालयाचा निर्णय 1 नंबरला आहे. 2 नंबरला घटस्फोटित महिलेचा किंवा बालकाच्या आईचा रहिवाशी पुरावा. 3 नंबरला तुम्ही पाहू शकता बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्यांच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला इत्यादी कागदपत्रे हे अनिवार्य आहेत. बालक वंचित गटातून असेल तर
बालकाचा किंवा त्यांच्या वडिलांचा जातीचा दाखला आणि बालक आर्थिक दुर्बल गटातील असेल तर त्यांच्या आईचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला इथे लागणार आहे. आता नेक्स्ट डॉक्युमेंट आपण पाहूया. नेक्स्ट डॉक्युमेंट तुम्ही पाहू शकताय, न्याय प्रविष्ट असलेल्या घटस्फोटा प्रकरणातील महिला असल्यास कागदपत्रे. तर यामध्ये तुम्ही पाहू शकताय 1 नंबरला आहे प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याचा पुरावा लागणार आहे. 2 नंबरला घटस्फोट प्रकरण न्याय प्रविष्ट असलेल्या महिलेच्या बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा. 3 नंबरला बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्यांच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला इथे अनिवार्य आहे. आता आपण नेक्स्ट डॉक्युमेंट पाहूया. नेक्स्ट डॉक्युमेंट तुम्ही इथे पाहू शकताय, विधवा महिला असल्यास कागदपत्रे काय लागणार आहेत. जर महिला विधवा असेल आणि त्यांच्या पाल्याचं जर ऍडमिशन करायचं असेल तर त्यांच्यासाठी डॉक्युमेंट काय लागणार आहे तर तुम्ही इथे पाहू शकताय. 1 नंबरचं डॉक्युमेंट आहे पतीचे मृत्यू प्रमाणपत्र. 2 नंबरचं डॉक्युमेंट आहे विधवा महिलेचा किंवा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा. आणि 3 नंबरचं डॉक्युमेंट पाहू शकताय बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्यांच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला हे ग्राह्य धरण्यात येणार आहे, म्हणजेच हे लागणार आहे. मित्रांनो, आरटी वरती भरपूर असे व्हिडिओ येणार आहेत. आरटी ऍडमिशन साठी डॉक्युमेंट पाहिलेलं आहे. आता आरटी ऍडमिशन साठी बालकाचं वय किती असलं पाहिजे, म्हणजेच नर्सरीला वय किती असलं पाहिजे, ज्युनियर केजीला किती असलं पाहिजे, सिनियर केजीला किती असलं पाहिजे आणि फर्स्ट स्टँडर्ड साठी वय हे किती असलं पाहिजे, याच्यावर सुद्धा व्हिडिओ मी घेऊन येणार आहे. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मित्रांनो, हे काही डॉक्युमेंट्स होते आरटी ऍडमिशन साठी लागणारे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट होते जे की आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलो आहोत. मित्रांनो, थँक्यू मित्रांनो.